नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यात वृद्धांसाठी शरीर उबदार आणि मजबूत ठेवण्यासाठी 7 आवश्यक गोष्टी. हिवाळा येताच थंड वारे शरीराला सुन्न करतात. वृद्धांसाठी हा ऋतू जितका आनंददायी असतो, तितकाच धोकादायकही असतो. थोडीशी निष्काळजीपणा सांधेदुखी, थंडी वाजणे, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या देखील निर्माण करू शकतो. पण काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला 7 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या वृद्धांना उबदार ठेवतात, शक्ती देतात आणि थंडीतही तरुणपणा टिकवून ठेवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरणार आहे, तर वगळू नका, शेवटपर्यंत पहा. तर चला सुरुवात करूया. पहिला, देशी तूप. हे हिवाळ्यातील सर्वोत्तम टॉनिक आहे. जर तुमचे वय 60 पेक्षा जास्त असेल, तर तूप तुमच्या शरीराला सर्वात चांगला मित्र आहे. देशी तूप हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवते. ते सांध्यांमध्ये स्नेहन वाढवते आणि थंडीमुळे होणारा कडकपणा कमी करते. फायदे: कोरडेपणा आणि खडबडीत त्वचेपासून संरक्षण, हाडांमध्ये लवचिकता, मेंदू आणि नसांना पोषण, सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण. ते कसे सेवन करावे? दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रोटी, दलिया किंवा बाजरीच्या खिचडीमध्ये 1 ते 2 चमचे तूप कोमट पाण्यासोबत 1 चमचा तूप खा. तुपाचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचे लक्षात ठेवा. जास्त सेवन केल्याने वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते. क्रमांक 2, गूळ. एक नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा पदार्थ जो सर्दी दूर करतो. मित्रांनो, गूळ हिवाळ्यात फक्त गोड पदार्थ नाही, तर एक औषध आहे. ते शरीराला उबदार ठेवते, रक्त शुद्ध करते आणि सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते. फायदे: लोह आणि खनिजांनी समृद्ध, पचन सुधारते, शरीरात हिमोग्लोबिन आणि ऊर्जा वाढवते. हिवाळ्यात थकवा आणि आळस कमी होतो. कसे घ्यावे? जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खावा आणि गूळ आणि लसूण एकत्र खाऊन शरीर उबदार ठेवावे. गूळ आणि तिळाचे लाडू हिवाळ्यात देखील खूप फायदेशीर आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. क्रमांक 3, तीळ आणि शेंगदाणे. शरीराला पोलादासारखी ताकद देतात. तीळ आणि शेंगदाणे हिवाळ्यात ऊर्जेचे सर्वात स्वस्त आणि प्रभावी स्रोत आहेत. दोन्ही निरोगी चरबी, प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असतात, जे वृद्धांची हाडे मजबूत ठेवतात. फायदे: सांधेदुखी आणि कडकपणा दूर करते, हाडे मजबूत करते, थंडीपासून शरीराचे रक्षण करते, त्वचेत ओलावा टिकवून ठेवते. कसे घ्यावे? दररोज सकाळी मूठभर शेंगदाणे खा किंवा तिळाचे लाडू, तीळ गूळ चिक्की खा. रात्री कोमट दुधासोबत 1 चमचा भाजलेले तीळ घ्या. क्रमांक 4, बाजरीची रोटी आणि सूप. हिवाळ्यात ऊर्जेचा खजिना. मित्रांनो, बाजरी हे एक पारंपरिक धान्य आहे, जे हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर उबदार आणि सक्रिय राहते. त्यात लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायदे: शरीराचे तापमान नियंत्रित करते, रक्ताभिसरण सुधारते, पचन सुधारते, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करते. ते कसे घ्यावे? बाजरी, रोटी किंवा खिचडीच्या स्वरूपात वापरा. संध्याकाळी गरम सूप, डाळ, मिश्र भाज्या किंवा टोमॅटो सूप घ्या. सूपमध्ये काळी मिरी, आले आणि लसूण घाला. सर्दीपासून मुक्त होण्यासाठी हा घरगुती उपाय आहे. क्रमांक 5, आले आणि तुळस. सर्दीपासून मुक्त होण्यासाठी अमृत जोडी. मित्रांनो, सर्दी, खोकला, घसा कवकवणे वृद्धांमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. आले आणि तुळस दोन्ही शरीराला उबदार ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. फायदे: खोकला, सर्दी, फ्लूपासून संरक्षण, रक्ताभिसरण सुधारते, सांधेदुखी कमी करते, शरीरात उष्णता आणि ऊर्जा वाढवते. कसे घ्यावे? तुळशीची आल्याची चहा. सकाळी आणि संध्याकाळी ती घ्या. दिवसातून 2दा 1 चमचा आल्याचा रस आणि मध
दररोज 4 ते 5 तुळशीचे पाने चावा. क्रमांक 6. सुकामेवा. हिवाळ्यात शरीरासाठी ढाल. काजू, बदाम, अक्रोड आणि मनुके हिवाळ्यात वृद्धांच्या शरीराला आतून शक्ती देतात. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ए आणि खनिजे असतात, जे हाडे, मेंदू आणि हृदय मजबूत ठेवतात. फायदे: थंडीत शरीराला उबदारपणा प्रदान करते. हृदय आणि मेंदू दोन्हीचे शोषण करते. थकवा आणि आळस दूर करते. त्वचा चमकदार बनवते. कसे घ्यावे? सकाळी 4 ते 5 भिजवलेले बदाम, दिवसभरात 1 मूठभर मिश्रित सुकामेवा आणि मनुका किंवा अक्रोड मिसळलेले दूध प्या. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला? कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. क्रमांक 7. हळदीचे दूध. सर्दी आणि आजारांपासून संरक्षण. हळदीच्या दुधाला आयुर्वेदात सोनेरी दूध म्हटले जाते. सर्दीपासून संरक्षण, वेदना कमी करणे आणि झोपेसाठी हे एक उपयुक्त घरगुती उपाय आहे. फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करते. सांधे आणि नसा दुखणे कमी करते. झोप आणि पचन सुधारते. ते कसे घ्यावे? झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळदीसह 1 ग्लास कोमट दूध. हवे असल्यास थोडा गूळ किंवा मध घाला. आता काही बोनस टिप्स जाणून घेऊया. शरीराला फक्त खाण्यानेच नव्हे तर काही सवयी अंगीकारूनही थंडीपासून वाचवता येते. जसे की दररोज सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करा. कोमट पाणी पीत राहा. थंड हवेत बाहेर जाण्यापूर्वी डोके आणि कान झाकून घ्या. तर मित्रांनो, हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी या 7 गोष्टी ढाल म्हणून काम करतात. जर वडिलांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा समावेश केला तर थंडीचा शरीरावर परिणाम होणार नाही. उलट हा ऋतू शक्ती, उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आम्ही तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा. धन्यवाद.